त्यामुळे आपण पाहतोय की मुंबईमधली एक मोठी बातमी आहे। मुंबईतील पावसाचा आता वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय। मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे। सकाळपासूनच आता मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती याच मुसळधार पावसाचा आता जो आहे परिणाम तो आता मुंबईच्या वाहतूक कोंडीवर सुद्धा झालेला आहे। तेव्हा आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठिकठिकाणी आता वाहतूक कोंडी आता झालेली आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना ऑफिसला पोहोचण्यासाठी आता मोठी कसरत करावी लागते। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा ओजगरे आपल्या सोबत आहे। पूजा, नेमकी सध्या मुंबईतल्या वाहतुकीची परिस्थिती काय? नक्कीच सिद्धेश, मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आणि त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसतेय। मुंबई आणि ठाणे दरम्यानच्या महामार्गांवरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्याहून मुंबईकडे जाताना आणि मुंबईहून ठाण्याकडे जाताना या दोन्ही मार्गांवरती वाहतूक कोंडी झालेली आहे। सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड, सततचा पाऊस, रस्त्यांवरील खड्डे यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडली आहे। याशिवाय लोकलच्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालेला आहे। दोन्ही मार्गाच्या ज्या वाहतुकी आहेत, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 10 मिनिटांना उशिराने आहेत। सिद्धेश, नक्कीच। त्यामुळे पूजा, जर आपण एकंदरीत बघितलं तर मगाशी आपण अंधेरीमधल्या सबवेची जर दृश्य बघितली तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं। तर सध्या अंधेरीमधल्या भागामधली परिस्थिती काय आहे आणि सोबतच जर आपण पश्चिम द्रुतगती महामार्ग बघितला आणि ईस्टर्न एक्सप्रेसवे जर बघितला तर या ठिकाणी सध्या वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? हो सिद्धेश, की ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आणि ठिकठिकाणी पाणी साचले। तर अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि अजूनही सबवे बंद करण्यात आलाय, परंतु पाण्याचा उपसा तिथे सुरू आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी झाली आहे कारण की कंटिन्यू पाऊस सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद पूजा तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।